शब्द संपदा स्वाध्याय के दूसरे भाग में आपका स्वागत है। हिंदी में कुछ शब्द ऐसे भी पाए जाते हैं जो दो भिन्न भाषाओं के शब्दों के मेल से बने हैं। अब वे शब्द हिंदी के ही बने हैं, जैसे हिंदी संस्कृत से वर्षगांठ, मांगपत्र, हिंदी अरबी फारसी से थानेदार, किताब घर। यानी कि क्या की हिंदी भाषेतील आणि इतर भाषेतील शब्द हे दोन शब्द मिळून एक शब्द तयार झालेला आहे आणि तो आता सध्या हिंदीचा शब्द म्हणून प्रचलित झालेला आहे। आणि त्याचं उदाहरण देताना लेखकांनी काय सांगितलेलं आहे की जे हिंदी आणि संस्कृत या दोन भाषांनी मिळून वर्षगांठ हा शब्द तयार झालेला आहे। मग यामध्ये हिंदीचा एक थोडा भाग आहे आणि संस्कृतचा थोडा भाग आहे, पण आज वर्षगांठ हा शब्द हिंदीमध्ये रूढ झालेला आहे। तसंच हिंदी आणि अरबी किंवा फारसी भाषेतून थानेदार किंवा किताबघर हा शब्द तयार झालेला आहे, पण आता हा हिंदीनं तो ॲक्सेप्ट स्वीकारलेला आहे। हा शब्द हिंदीचा शब्द असा आपण समजून त्याचा वापर करत असतो। तसंच अंग्रेजी संस्कृती, इंग्रजी आणि संस्कृत या शब्दांमधून रेलयात्री, रेडिओ तरंग असे शब्द तयार झालेले आहेत। तसेच अरबी भाषा आणि पारसी आणि इंग्रजी या दोन्हींचे मिळून हिंदीबरोबर जे हे झाले त्यात बीमा पॉलिसी हा शब्द तयार झालेला आहे। इन शब्दों से हिंदी का भी शब्द संसार समृद्ध हुआ है। म्हणजे ह्या शब्दांनी एकमेकाला जोडलेल्या भाषेच्या शब्दांमुळं हिंदीचं पण शब्दांचं भांडार वाढलेलं आहे। आणि कुछ शब्द अपनी माँ के इतने लाडले होते कि वे माँ मातृभाषा को छोड़कर औरों के साथ जाते ही नहीं। कुछ कुछ शब्द बड़े बिंदास्त होते, वे किसी भी भाषा में जाकर अपने लिए जगह बना लेते। म्हणजे काही शब्द ह्या त्या मातृभाषेचे एवढे लाडके असतात की त्या भाषेशिवाय त्याचा उपयोग दुसरीकडे होऊच शकत नाही। म्हणजे एखादा मराठीतील शब्द आहे तो फक्त मराठीतच चपलक बसणार, दुसऱ्या भाषेत त्याचा वापरच केला जाणार, असे काही शब्द असतात। तर काही शब्द असे असतात मराठीतील सुद्धा की जे कुठल्याही भाषेत गेले तरी ते त्यात मिसळून जाऊ शकतात आणि मिसळलेले आहेत, असेही काही शब्द आहेत। म्हणजे काही शब्द, ठराविक शब्द मिसळतात, काही शब्द अजिबात मिसळत नाहीत। शब्दों के इस बाहर जाने और अन्य भाषाओं के शब्दों के आने से हमारी भाषा समृद्ध होती है। विशेषतः वे शब्द जिनके लिए हमारे पास प्रतिशब्द नहीं होते, ऐसे हजारों शब्द जो अंग्रेजी, पुर्तगाली, अरबी, पारसी से आए, उन्हें आने दीजिए। जैसे ब्रश, रेल, पेन्सिल, रेडिओ, कार, स्कूटर, स्टेशन आदि। म्हणजे काय तर काही शब्द असे आहेत की जे आपल्याकडे त्याचा मराठीत शब्द नाही आहेत, ते बाहेरल्या भाषेतील आपल्यात आलेले आहेत, मराठीमध्ये ते तसेच आलेले आहेत, त्यांचा तसाच वापर करू द्या असं लेखकांना सुचवायचं आहे। ठीक आहे, ते आपल्यात आता आलेले आहेत तर त्यांना ॲक्सेप्ट करा, परंतु जिन शब्दों के लिए हमारे पास सुंदर शब्द है उनके लिए अन्य भाषाओं के शब्दों का उपयोग नहीं होना चाहिए। म्हणजे ज्या शब्दांसाठी आपल्या मायभाषेमध्ये जर चांगले शब्द असतील तर त्यासाठी बाहेरल्या भाषेतून आलेला शब्द स्वीकारू नका असं त्यांना सांगायचं आहे। उदाहरण काय दिले त्यांनी, हमारे पास माँ के लिए, पिता के लिए सुंदर शब्द है, जैसे माई, अम्मा, बाबा, अक्का, अन्ना, दादा, बापू आदि। अब इन्हें छोड़ मम्मी डैडी कहना अपनी भाषा के सुंदर शब्दों को अपमानित करना है। म्हणजे लेखकांना यातनं काय सांगायचं आहे की आपल्याकडे आपल्या भाषेमध्ये काही शब्द जे आहेत अतिशय सुंदर आहेत की जे म्हणजे आई, वडील, काका, काकी, मामा, मामी अशा पद्धतीचे जे हिंदी आणि मराठीमध्ये शब्द आहेत तर त्यांचा अतिशय छान अर्थ असतो आणि अतिशय छान ते उच्चारल्यानंतर आपल्याला आनंद देतं। तर त्यासाठी तुम्ही इंग्लिश शब्द मम्मी डॅडी घेण्यापेक्षा हा शब्दाचा वापर केला तर अधिक चांगलं होईल आपल्या मायभूमीतल्या मातृभाषेतल्या। हमारे मुख से उच्चारित शब्द हमारे चरित्र, बुद्धिमत्ता, समझ और संस्कारों को दर्शाते हैं, इसलिए शब्दों के उच्चारण के पूर्व हमें सोचना चाहिए। म्हणजे काय, आपल्या तोंडातून जे शब्द बाहेर पडत असतात त्यावरून आपलं चरित्र दुसऱ्याला कळतं, आपली बुद्धिमत्ता कळते, आपली समजदारी कळते आणि आपले संस्कार कळतात। ज्यावेळी आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलत असतो किंवा एखादी अनोळखी व्यक्ती आपल्याशी बोलत असते त्यावेळी आपल्याला त्याच्या बोलण्यातून त्याचं काय चरित्र असेल, त्याचे जे शब्द असतात, त्याची जी बोलण्याची शैली असते, त्याचे जे उच्चार असतात त्यावरून आपल्याला त्याची बुद्धिमत्तेची समज होते, त्याची समजदारीची समज होते, त्याचे संस्कार समजतात, त्याचे चरित्र समजतं। म्हणजे या शब्दातून आपल्याला समोरचा माणूस वाचता येऊ शकतो। कम से कम शब्दों में अर्थपूर्ण बोलना और लिखना एक कला है। यह कला विविध पुस्तकों के वाचन से, परिश्रम से साध्य हो सकती है। म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये आणि अधिक अर्थपूर्ण बोलणं, समोरच्याला सांगणं ही एक कला आहे। थोड्या शब्दात पण त्यात मोठा अर्थ सांगितला जातो काही लोकांकडून, तर ते कसं,
तर ती एक आर्ट आहे, ती एक कला आहे. मग ती कला तुम्हाला कशी साध्य होणार? ज्यावेळी तुम्ही जास्तीत जास्त वाचन करता, त्यावेळी तुम्हाला थोड्याच शब्दांमध्ये भरपूर काही सांगता येते. अगदी चपलकपणे शब्द निवड करून समोरच्याला तो आपलं म्हणणं पटवता येतं. यासाठी काय गरजेचं आहे? तुमचं वाचन गरजेचं आहे. जितकं अधिक वाचन तितकं अधिक तुमचं भाषेवर प्रभुत्व, असं लेखकांना सुचवायचं आहे. ये कला पुस्तकों के वाचन से परिश्रम से साध्य हो सकती है, मात्र एक गलत शब्द के उच्चारण से वर्षों की यारी दोस्ती में दरार पड़ सकती है. अब किस समय किसके सामने किस प्रकार के शब्दों का प्रयोग करना चाहिए, इसे अनुभव, मार्गदर्शन, वाचन और संस्कारों द्वारा ही सीखा जा सकता है. म्हणजे काय सांगितलं की आपल्या एखाद्या चुकीच्या शब्दामुळं खूप वर्षानुवर्षांची मैत्रीसुद्धा तुटू शकते. त्यामुळं कुठल्या वेळी कोणत्या पद्धतीचे कशा पद्धतीचे शब्द आपण वापरले पाहिजेत याचा आपण पूर्ण विचार करून मगच शब्द वापरले गेले पाहिजेत. सुंदर, उपयुक्त और अर्थमय शब्दों से जो वाक्य परीक्षा में लिखे जाते हैं उस कारण ही अच्छी श्रेणी प्राप्त होते. अनाप शनाप शब्दों का प्रयोग हमेशा हानिकारक होता है. म्हणजे सुंदर, अर्थपूर्ण आणि उपयुक्त शब्द जर तुम्ही परीक्षेमध्ये आपल्या अभ्यासामध्ये वापरले, पेपरमध्ये वापरले, तर त्याला तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्क त्याचे मिळू शकतात. हा त्याचा फायदा असतो शब्दांचा. तसंच काही खराब शब्द, चुकीचे शब्द, वाईट शब्द जर आपण वापरलं तर त्याचा आपल्याला वाईट परिणाम आपल्यावर त्याचा त्या गोष्टीचं आपल्या व्यक्तिमत्वाला हानी पोचते. आपल्याबद्दल दुसऱ्यांचं मत वाईट होऊ शकतं. त्यामुळे खराब शब्द वापरू नका, वाईट शब्द दुसऱ्याबद्दल वापरू नका. प्रत्येक व्यक्ति के पास स्वयं की शब्द संपदा होती है. इस शब्द संपदा को बढ़ाने के लिए साहित्य के वाचन की जरूरत होती है. म्हणजे काय की प्रत्येक व्यक्तीकडं स्वतःचे काही शब्दकोश आहेत. जसं आपण लहान मूल भाषा शिकत जातं, समोरच्याला माणसाला बघत बघत बघत, इतरांना लोकांना बघत 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 शिकत शिकत ऐकत ऐकत जातं, तसं त्याच्या शब्दांची साठवण होत जाते आणि तो प्रत्येक व्यक्तीकडं थोडंफार शब्दरचना तयार होते. पण आपल्याला जर या शब्दांवर वर्चस्व ठेवायचं असेल, शब्दांवर आपल्याला एक हे शब्दांचं आपल्याला खूप चांगलं सामर्थ्य वापरायचं असेल तर ते शब्दसंग्रह असणं गरजेचं आहे. आणि शब्दसंग्रह तुमच्याकडे कधी असतो? ज्यावेळी तुमचं अधिकाधिक वाचन असतं, त्यावेळी तुमचं शब्दसंग्रह वाढत जातो. तर शब्दों के विभिन्न अर्थों का जानने के लिए शब्दकोश की भी जरूरत होती है. म्हणजे काही शब्दांचे अर्थ समजण्यासाठी आपल्याला शब्दकोश, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण डिक्शनरी म्हणतो, तर डिक्शनरीची सुद्धा गरज असते. तर त्यासाठी डिक्शनरीचा तुम्ही वापर करा. काही शब्द जेवढे अडतात त्याचा अर्थ कळत नाही, तर त्यावेळी डिक्शनरी शब्दकोश का उपयोग कीजिए. शब्दकोश का एक पन्ना रोज एकाग्रता से पढ़ोगे तो शब्द संपदा की शक्ति का पता चल जाएगा. म्हणजे जी डिक्शनरी शब्दकोश असतो त्याचा एक जरी पान दररोज तुम्ही वाचला तरी तुम्हाला शब्दांच्या जे भांडार आहेत त्याचं किती मोठे अर्थ असतात आणि किती महत्त्वपूर्ण आहे याचा तुम्हाला ठाव लागेल, याचा पता लागेल तुम्हाला. तो अब तय करो कि अपनी शब्द संपदा बढ़ानी है. इसके लिए वाचन संस्कृती को बढ़ाओ, पढ़ना शुरू करो, तुम भी शब्द संपदा के मालिक हो जाओगे. म्हणजे आता आपण निश्चित करूया की आपलं शब्दांचं सामर्थ्य आपल्याला वाढवायचं आहे आणि याच्यासाठी वाचन संस्कृती को बढ़ाओ, म्हणजे वाचन संस्कृती आपल्याला वाढवायची आहे. पढ़ना शुरू करो, वाचायला सुरू करा. तुम भी शब्द संपदा के मालिक हो जाओगे, म्हणजे तुम्ही सुद्धा शब्दकोशाचे, शब्दांच्या सामर्थ्याचे मालिक व्हाल. तात्पर्य काय? तर यातून लेखकांना एक सुचवायचं की शब्द, भाषा ह्याचं आपल्या आयुष्यात खूप मोठं महत्त्व आहे. जितकं तुम्ही अधिक वाचाल, जितकं जास्तीत जास्त वाचाल, प्रत्येक गोष्टी वाचा, साहित्याविषयी वाचा, इतिहासाविषयी वाचा, वर्तमानाविषयी वाचा, राजनीतीविषयी वाचा, अर्थशास्त्राविषयी वाचा, जगातल्या प्रत्येक गोष्टींचा तुम्ही ज्ञान आपल्या ज्ञान भांडारात समाविष्ट करा. आणि जितकं वेगवेगळ्या गोष्टी, कथा, कथानकं, काही विनोदी कथा असतील, काही असतील, लघुकथा असतील, जे काही भांडार तुम्हाला शब्द वाचायला मिळतील, छोट्या छोट्या गोष्टी असतील, सगळं वाचत राहा. जितकं तुम्ही वाचत जाशील तेवढं तुमचं शब्दांचं भांडार वाढत जाईल. आणि ज्यावेळी तुमचं शब्दांचं भांडार वाढतं, ज्यावेळी शब्दांची संग्रह तुमच्याकडे वाढतो, त्यावेळी तुम्ही कुठल्याही विषयावर तुमचं मत मांडायचं असू दे, काही गोष्टी आपल्याला सांगायच्या असतील, काही आपली मतं असतील, तर ती व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडं अगदी चपलक शब्दांची गरज असते आणि ते शब्द तुम्हाला मांडता येतात.
त्यासाठी आणि मग ती समोरच्याला ती व्यवस्थित पटले जाते. म्हणून तुम्हाला व्यवहारात किंवा आयुष्यात कुठल्याही गोष्टीत, फक्त अभ्यासातच असे नाही तर आयुष्यभरासाठी कुठल्याही गोष्टीसाठी तुमच्याकडे जितकं अधिक शब्द भांडार असेल, जितकं अधिक शब्द असतील, तितकं तुमचं व्यक्तिमत्व अधिक फुलत जाईल, उमलत जाईल आणि त्याचा तुम्हाला आयुष्यभरासाठी फायदा होईल. त्यामुळं विद्यार्थी तुम्ही वाचनावर फोकस करा, अभ्यासावर फोकस करा. जितकं अभ्यासाचं असून दे, बाह्य वाचन असून दे, वाचन जितकं कराल तितकं तुम्ही अधिकाधिक समृद्ध होत जाल, तितकी तुमची भाषा अधिकाधिक समृद्ध होत जाईल आणि तितकं तुमचं आयुष्य अधिकाधिक समृद्ध होईल. इसके साथ ही यह स्वाध्याय यहीं पे ख़त्म होता है. थैंक यू.